जुलै 2025 पाकिस्तानातल्या एका छोट्या गावात मारिया शहबाज नावाची एक 13 वर्षाची ख्रिश्चन मुलगी अचानक गायब झाली। तिच्या वडिलांनी सांगितलं की तिला जबरदस्तीने उचलून नेलं, इस्लाम स्वीकारायला लावला आणि एका 30 वर्षाच्या माणसाशी निकाह लावला। वडिलांनी कोर्टात धाव घेतली, पण पाकिस्तानच्या फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्टानं 2026च्या मार्चमध्ये निकाल दिला आणि सांगितलं जो लग्न झालं ते बरोबर झालं। 13 वर्षाच्या मुलीचं लग्न बरोबर झालं असं कोर्टाने सांगितलं। पण मारिया एकटी नाही, 2021 ते 24 मध्ये 137 ख्रिश्चन मुली पाकिस्तानमध्ये उचलून नेल्या गेल्या, धर्मांतरित करून लग्न लावलं गेलं। ईस्टरच्या ख्रिश्चन धर्मीयांच्या मिरवणुकीत गुजरानवालामध्ये एक ट्रक जाणीवपूर्वक खुपसला गेला आणि ज्यामध्ये 200 ख्रिश्चन होते त्यांच्यावरती ट्रक खुपसून जखमी केलं गेलं। ओपन डोअर्स नावाच्या वर्ल्ड वॉच लिस्टनुसार 2026 नुसार पाकिस्तान जगातला 8वा सर्वाधिक धोकादायक देश आहे ख्रिश्चनांच्यासाठी। US कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडमनं पाकिस्तानला कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न म्हणून पुन्हा एकदा लिस्टिंग करण्याची शिफारस केली आहे। पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या हलाखीबद्दल आपण अनेक वेळा बोलतो, पण पाकिस्तानमधली ख्रिश्चनांची परिस्थिती देखील तेवढीच वाईट आहे आणि एवढं असूनही डोनाल्ड ट्रम्प त्या मुनीरच्या गळ्यात वारंवार पडतो, त्याचं त्यालाच माहिती काय नेमकं झालंय। पाकिस्तानमध्ये जे धर्माचं स्वातंत्र्य आहे त्याची ही अवस्था आहे। पाकिस्तानमध्ये मुस्लिम सोडून कोणत्याही धर्मामध्ये जन्माला येणे हा गुन्हा आहे।